टीईटी पेपरफुटी प्रकरणात 3 आरोपींना 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पेपरफुटी प्रकरणी 2 आरोपी फरार. एकाही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही सिस्टीम एवढी सडली आहे का? मनसे नेते अमित ठाकरेंचा सरकारवर घणाघात. तरुण डिप्रेशनमध्ये असताना सत्ताधारी ऑपरेशन टायगरमध्येच व्यस्त असल्याचा आरोप. जरांगेंवरील प्रश्नावर खासदार भाऊसाहेब वाकचौरेंनी बोलणं टाळलं. जरांगेच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार मुलाखतीत टीकेनंतर वाकचौरेंचं मौन, तर ठाकरेंच्या राजकीय दौऱ्यावरही बोलण्यास नकार. लोहगडावरील सीन रिक्रिएशन नंतर सिया आणि चेतनची चौकशी. सूची लेस बांधायला खाली बसल्याचं नाटक करत चेतनला ढकललं. सियाची कबुली. भायखळा झिंक फॉस्फेट प्रकरणातील आरोपी फैयाज प्रेमजीचं इंटरनॅशनल कनेक्शन. नोकरीसाठी फैयाजचा भाऊ इराकमध्ये. दुष्काळाचं सावट असलं तरी वारकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही. वारकऱ्यांसाठी 500 पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करणार. मंत्री जयकुमार गोरेंचं आश्वासन. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. कारची ट्रकला जोरदार धडक. एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा जागीच मृत्यू. जळगावच्या पहूर नजीक भरधाव कारची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू. पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट देत पाहणी. संभाजीनगरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या. दारूच्या नशेतून झालेल्या वादानंतर चाकू आणि विटांनी हल्ला. पोलिसांकडून 9 जणांना अटक. वाशिम जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस. रिसोड तालुक्यात पावसामुळे शेतीचं नुकसान. नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. सोलापूर रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस. सोलापूरकरांना उकाड्यापासून दिलासा. खरीप हंगामातील शेती कामांना वेग.